वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपलं 5th चॅप्टर आहे एक्सपान्शन फॉर्म्युले प्रॅक्टिस सेट 5.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपांड. ओके, एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आणि 5.2 मधले जे एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे k+4 ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेट क्यूबचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे a+b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय. फर्स्ट स्टेप काय राईट डाऊन करायचा फॉर्म्युला 3a² इंटू b प्लस 3a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब. सो फर्स्ट स्टेप काय केलं आपण फॉर्म्युला राईट डाऊन केला. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये एक्झाम्पल राईट डाऊन करा k+4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय पुट करणार k आणि b ची व्हॅल्यू 4. a क्यूब मीन्स k क्यूब प्लस 3 इंटू a ची व्हॅल्यू k प्लस b ची व्हॅल्यू ठेवायची 4. ओके, 3a². सो a ची व्हॅल्यू k ठेवायची, त्याचा स्क्वेअर करायचं, b ची व्हॅल्यू 4 प्लस 3 इंटू a ची व्हॅल्यू आहे k इंटू b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 4 ब्रॅकेट स्क्वेअर अँड b क्यूब दॅट इज 4 क्यूब. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण फॉर्म्युला राईट डाऊन केला. सेकंड स्टेप मध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. नाउ नेक्स्ट k क्यूब ॲज इट इज k क्यूब प्लस 3 इंटू k² इंटू 4 प्लस 3 इंटू k 4 स्क्वेअर. व्हॉट इज 4 स्क्वेअर? 4 मल्टिप्लाय 4. ओके, 4 4 जा 16. याचा आन्सर किती येणार 16 प्लस 4 क्यूब. क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. So 16 into 4, 64. Okay, so that is 4 cube is 64. Now next step, k cube as it is plus ही एक टर्म आहे आणि इथली एक टर्म आहे. तर याच्यात मल्टिप्लिकेशन करूया. 3 4 जा 12 k² प्लस 3 into 16. ओके, 3 मल्टिप्लाय 16 48 k प्लस 64. ओके, सो आता इथे जर बघितलं तुम्ही क्यूब आहे, स्क्वेअर आहे, के ॲज इट इज अँड 64 कॉन्स्टंट. तर इथे प्रत्येक टर्म अनलाईक टर्म आहे, त्यामुळे त्याचे ऍडिशन करू नका, ॲज इट इज ठेवा. k+4 रेस टू 3. आन्सर काय आलेला आहे के क्यूब प्लस 12 k² प्लस 48 k प्लस 64. हे आपलं फायनल आन्सर झालं. सो फर्स्ट स्टेप राईट डाऊन फॉर्म्युला, सेकंड स्टेप पुट व्हॅल्यूज, थर्ड स्टेप मध्ये काय करायचं क्यूब आणि स्क्वेअर आहेत ते फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानंतर ज्या मिडलच्या टर्म्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मग तुम्हाला फायनल आन्सर त्याचं मिळून जाईल. ओके, दिस इज फर्स्ट वन. नाव सेकंड एक्झाम्पल. इन सेकंड एक्झाम्पल 7x प्लस 8y रेस टू 3 ब्रॅकेट क्यूब. सो फर्स्ट स्टेप राईट डाऊन फॉर्म्युला a+b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब. ओके, प्लस 3 इंटू a² इंटू b प्लस 3a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं फॉर्म्युला राईट डाऊन केला. सेकंड स्टेप मध्ये व्हॅल्यू पुट करायचे. एक्झाम्पल काय आहे 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. सो a ची व्हॅल्यू येणार 7x आणि b ची व्हॅल्यू येणार 8y. नाव RHS ला राईट हँड साइडला आपण व्हॅल्यू पुट करूया. a क्यूब दॅट इज 7x क्यूब प्लस 3 इंटू a². a ची व्हॅल्यू किती आहे 7x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b ची व्हॅल्यू किती आहे 8y प्लस 3a. अगेन व्हॅल्यू ऑफ a 7x इंटू b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू काय 8y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लास्ट वन b क्यूब दॅट इज 8y क्यूब. नाव 7 क्यूब, 7 चा क्यूब किती येणार 343 x क्यूब प्लस 3 इंटू 7 चा स्क्वेअर करायचा. 7 स्क्वेअर इज 49 x स्क्वेअर इंटू 8y प्लस 3 इंटू 7x इंटू 8 चा स्क्वेअर किती येणार 8 स्क्वेअर इज 64 y स्क्वेअर प्लस 8 y क्यूब. 8 क्यूब इज 512 y क्यूब. Okay, now next step 343
एक्स क्यूब प्लस आता याच्यामध्ये 3 इंटू 49 पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा, त्यानंतर 8. ओके, हे मल्टिप्लिकेशन 3 इंटू 49 आणि मग ते जे आन्सर येईल त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 8 ने. सो 3 इंटू 49 केलं तर ते 147 येईल आणि 147 ला परत जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 1176. आता पुढे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स स्क्वेअर अँड वाय ते राईट डाऊन करायचे, प्लस 3 इंटू 7 21 आणि त्याला जर परत तुम्ही 64 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येईल 1344. पहिल्यांदा एक्स लिहा आणि नंतर हा वाय स्क्वेअर, एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 वाय क्यूब. ओके, सो हे तुमचं काय असणार आहे त्या ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन, फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब. सो फर्स्ट स्टेप काय करणार, फॉर्म्युला राईट डाऊन करणार, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर इंटू बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा काय झाला, आपला फॉर्म्युला राईट डाऊन केला आपण. सेकंड स्टेप मध्ये, त्याच्या सेकंड स्टेप मध्ये काय करणार आपण, व्हॅल्यू पुट करणार. एक्झाम्पल काय आहे, 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब. सो ए ची व्हॅल्यू पुट करणार आपण 7 आणि बी ची व्हॅल्यू पुट करणार एम. सो ए क्यूब मीन्स 7 क्यूब प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू 7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी, बी ची व्हॅल्यू किती येणार, एम प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू येणार 7 इंटू बी स्क्वेअर. ओके, बी स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आहे, एम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब, बी ची व्हॅल्यू काय आहे, एम ब्रॅकेट क्यूब. ओके, नाव 7 क्यूब, 7चा क्यूब किती येणार, 343. त्याला काही एक्स वगैरे कोइफिशियंट नाहीये त्यामुळे ऍज इट इज लिहायचं 343. परत इथे पुढे जर आपण बघितलं प्लस 3 इंटू 7 स्क्वेअर, 7चा स्क्वेअर काय येणार 49 इंटू एम प्लस 3 इंटू 7 21 आणि एम चा स्क्वेअर ऍज इट इज एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. ओके, नाव नेक्स्ट स्टेप 343 प्लस 3 इंटू 9, 3 9 जा 27 कॅरी 2 येणार, 3 4 जा 12, 12 प्लस 2 14, 147 एम प्लस 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर येणार. ओके, हा ब्रॅकेट एक्सपान्शन असणार कोणाचं, 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब. त्याचं करेक्ट आन्सर हे असणार. नाव नेक्स्ट 52 ब्रॅकेट क्यूब. 52 चं काय करायचं आपल्याला, क्यूब करायचं म्हणजे काय करणार आपण, तर 52 एक्झाम्पल तुम्हाला सोल्युशन इथूनच स्टार्ट करा. 52 कसं राईट डाऊन करता येईल, 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब ही फर्स्ट स्टेप घ्या, कारण 52 आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे त्याचं स्प्लिटिंग कसं करता येईल, 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर इंटू बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता ए ची व्हॅल्यू किती ठेवायची, 50 प्लस बी ची व्हॅल्यू किती पुट करणार, 2, त्याचा क्यूब करायचा प्लस ए क्यूब म्हणजे ए ची व्हॅल्यू येणार 50 क्यूब प्लस 3a स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती येणार 50 ए स्क्वेअर इंटू बी, बी ची व्हॅल्यू किती येणार 2 प्लस 3a, 50 ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 2 स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 2 चा काय ना क्यूब. इथे वरती लिहिलाय तो आपण फॉर्म्युला आहे, तर पूर्ण स्पेलिंग द्या फॉर्म्युला, किंवा नाही मेन्शन केलं तरी चालेल. फर्स्ट स्टेप फॉर्म्युला, सेकंड स्टेप मध्ये आपण एक्झाम्पल व्हॅल्यू पुट केलं नाव इक्वल टू 50 क्यूब करायचं. सो 5 चा क्यूब किती येणार 125, किती झिरो आहे तिथे ओनली 1, त्याचं ट्रिपल करायचं, 1 चा ट्रिपल म्हणजे 1 इंटू 3 किती होणार 3 होणार. ओके, आहे तर झिरो काय होतं ट्रिपल होतं,
प्लस थ्राइस 3 टाइम्स. नाव 3 इंटू 5चा आता क्यूब नाही आहे, काय स्क्वेअर आहे. 5 स्क्वेअर इज 25 आणि 0 काय होणार, डबल होणार. ओके 2500 स्क्वेअर असल्यामुळे, क्यूब असल्यामुळे काय झालं, ट्रिपल झालं. प्लस सॉरी मल्टिप्लाय 2 आहे, प्लस 3 इंटू 50. तर हे ऍज इट इज गिव्ह 3 इंटू 50 प्लस 2चा सॉरी मल्टिप्लाय 2चा स्क्वेअर किती येणार 4 प्लस 2चा क्यूब किती येणार 8. ओके नेक्स्ट स्टेप मध्ये 1,25,000 प्लस आता हे मल्टिप्लिकेशन करा. 25 3 75 75चा डबल केला म्हणजे मल्टिप्लाय 2 तर किती येणार 150. ओके 3 इंटू 25 75 75चा डबल 150 आणि 0 पण काय पुढचं 20 ते द्यायचे म्हणजे 15,000 प्लस 3 इंटू 5 15 4 जा 60 आणि ही एक 0 म्हणजे 600 होणार प्लस 8. ओके आता यांची ऍडिशन करायची म्हणजे 1,25,000 1500 600 प्लस 8 सगळ्याचे ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यावर 8 0 6 5 प्लस 5 10 कॅरी 1 2 प्लस 1 3 आणि 4 येणार अँड अगेन 1. सो आन्सर काय आला आपलं 1,40,608. दॅट इज क्यूब ऑफ 52. हेच एक्झाम्पल होतं आपलं. ओके हे आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं कोणासाठी, काय फाइंड आउट करण्यासाठी 52 क्यूब 1,40,608. सो हे आपलं एक्झाम्पल नंबर 4. नाव फिफ्थ वन 101 क्यूब. सो 101 कसं लिहिता येईल 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. 101 चं स्प्लिटिंग करायचं 100 प्लस 1 ए प्लस बी मध्ये ब्रॅकेट क्यूब. तर फर्स्ट स्टेप हे पहिल्यांदा हे लिहा सोल्युशन मध्ये. नेक्स्ट स्टेप फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर इंटू सॉरी 3a स्क्वेअर इंटू बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. नाव एक्झाम्पल कसं स्प्लिटिंग केलं आपण 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. सो ए ची व्हॅल्यू किती येणार आपली 100 आणि बी ची व्हॅल्यू किती येणार 1. सो 100 क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 100 स्क्वेअर इंटू बी बी किती येणार 1 प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू किती येणार 100 इंटू बी स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे 1 स्क्वेअर प्लस बी क्यूब दॅट इज 1 क्यूब. ओके 100चा जर क्यूब करायचा असेल 1 चा क्यूब किती येणार 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 तरी पण 1च येणार. आता 0 किती आहे तिथे 2 आहे तर त्याला 3 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे किती 0 होणार 6 1 2 3 4 5 6. ओके प्लस 3 इंटू 100 चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर असेल तर 0 काय करणार डबल करणार 2 0 आहेत ते 1 चा स्क्वेअर 1च येणार. ओके 1 इंटू 1 1 आणि 0 मात्र काय होणार डबल होणार म्हणजे 2 चे किती होणार 4 इंटू 1 आहे. इंटू 1 तुम्ही मल्टिप्लाय 1 केलं तर आन्सर तेच येईल. ठीक आहे लिहा इथे त्याने काही फरक पडणार नाही. नाव 3 इंटू 100 इंटू 1 चा स्क्वेअर किती येणार ऍज इट इज 1 प्लस 1 चा क्यूब प्लस 1 ने मात्र फरक पडतो त्यामुळे लिहायला पाहिजे प्लस 1. ओके आता हे सगळ्याची ऍडिशन करायचे सॉरी आधी मल्टिप्लाय करूया. सो हे 1 2 3 4 5 6 प्लस 3 इंटू 1 3 आणि हा 4 0 म्हणजे 30,000 प्लस 3 इंटू 100 म्हणजे 300 येणार आणि लास्टचा प्लस 1. सो हे किती येणार तर याच्यामध्ये जर आपण बघितलं सो हे सगळे तुम्ही जसं मी मगाशी केलं तसं ते एकाखाली एक राईट डाऊन करा आणि हे सगळ्याची जर ऍडिशन केली आपण तर ते ऍडिशन करून किती येणार आहे 10,30,301 हे त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे. ओके दॅट इज फिफ्थ वन. सो हा आपल्याला क्यूब मिळाला कुणाचा क्यूब मिळाला 101 चा क्यूब. ओके नेक्स्ट एक्झाम्पल 6 x प्लस 1 अपॉन x रेज टू 3. ओके सो फर्स्ट स्टेप आपण काय राईट डाऊन करणार फर्स्ट स्टेप फॉर्म्युला. ओके कुठला फॉर्म्युला यूज करणार ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर
इंटू बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, सो फर्स्ट स्टेप काय केला आपण, फॉर्म्युला राईट डाऊन केला. आता सेकंड स्टेपमध्ये काय करणार आपण, एक्झाम्पल राईट डाऊन करूया. एक्स प्लस 1/x हा लिहिला आपण. ओके, एक्स प्लस 1/x रेस टू 3. हे एक्झाम्पल आहे. ए ची व्हॅल्यू एक्स ठेवणार आपण आणि बी ची व्हॅल्यू किती ठेवणार, 1/x. मग ए क्यूब म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे, एक्स, त्याचा क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू परत एक्स, त्याचा स्क्वेअर आहे इथे. तर 2 लिहिलंय म्हणजे स्क्वेअर आहे त्याचा. तर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1/x. एक्स आणि 1/x मध्ये फरक आहे. सो बी ची व्हॅल्यू काय आहे, 1/x प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू एक्स इंटू बी स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू काय ठेवली आपण इथे, 1/x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब कसं लिहिणार आपण, 1/x रेस टू 3. ओके, नाव एक्स क्यूब ऍज इट इज कसं लिहिणार, एक्स क्यूब प्लस 3. आता एक्स स्क्वेअर इथे आपल्याला कॅन्सलेशन करायचं आहे, त्यामुळे आपण कसं लिहिणार, एक्स स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सो एक्स इंटू एक्स असं स्प्लिटिंग करायचं प्लस 1/x. ओके, प्लस 3 इंटू एक्स, 1 चा स्क्वेअर येणार 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 इंटू 1 एक्सचा स्क्वेअर म्हणजे कसं राईट डाऊन करणार आपण, याचा स्क्वेअर इथे लिहिलाय डिनॉमिनेटर मध्ये, एक्स इंटू एक्स प्लस 1/1 चा क्यूब आहे आता रेस टू 3 म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 1 अँड अगेन 1 इज 1. एक्स क्यूब मीन्स एक्सचा क्यूब म्हणजे ऍज इट इज एक्स क्यूब. आता इथे फक्त फायनल आन्सर राईट डाऊन करताना इथे हा एक्स आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आणि हा वरचा आहे तो न्यूमरेटर मध्ये, हा सुद्धा न्यूमरेटर मध्ये. तर ह्या सॉरी इथे मल्टिप्लाय दोन्हीच्या मध्ये चुकून, इथे मल्टिप्लाय 1/x चुकून ते प्लस झालं, इथे मल्टिप्लाय. हे सगळे मल्टिप्लाय इथे मध्ये प्लस आहे, परत हे मल्टिप्लाय आणि इथं प्लस आहे. ओके, सो आता इथे बघा मल्टिप्लाय असल्यामुळे ह्या टर्म मध्ये पूर्ण एक न्यूमरेटर मध्ये एक डिनॉमिनेटर मध्ये तो एकमेकाला कॅन्सल होईल. तसंच इथलं कुठलाही हा एक एक्स घ्या आणि हा वरती न्यूमरेटर मध्ये खाली डिनॉमिनेटर मध्ये. कॅन्सल करताना एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे, त्याला कॅन्सल केलं. मग आता राहिलेलं काय आहे बघा, एक्स क्यूब 3 इंटू नंबर किती राहिलाय 1, 3 इंटू 1 3 आणि हा एक्स, सो 3x येणार प्लस 3 इंटू अगेन 1 आणि अपॉन मध्ये राहिलेला एक्स म्हणजे 3/x प्लस 1/x क्यूब. सो फायनल आन्सर काय येणार, एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आन्सर येणार, एक्स क्यूब प्लस 3x 3/x 1 प्लस एक्स क्यूब. तर हे त्याचं फायनल आन्सर येणार. ओके, असं परत एकदा फायनल आन्सर तिथे राईट डाऊन करायचं. कॅन्सलेशन जरा परत एकदा व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील कॅन्सलेशन कसं करायचं. एकच रूल कॅन्सलेशनचा, कॅन्सल करताना एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल 7th one 2m प्लस 1/5 रेस टू 3. तर पहिल्यांदा आपण काय फर्स्ट स्टेप मध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर इंटू बी प्लस 3a बी स्क्वेअर अँड लास्ट वन बी क्यूब. ओके, हा फॉर्म्युला लिहिला ब्रॅकेट मध्ये लिहा एफ फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला राईट डाऊन केल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये एक्झाम्पल पहिल्यांदा लिहा LHS ला 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. आता याच्यावरून a ची व्हॅल्यू 2m आणि b ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 1/5. सो a क्यूब मीन्स 2m रेस टू 3 प्लस 3a स्क्वेअर. a चा स्क्वेअर काय येणार 2m ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b. b ची व्हॅल्यू किती आहे 1/5 प्लस 3 इंटू a ची व्हॅल्यू 2m इंटू बी स्क्वेअर. बी चा स्क्वेअर किती येणार इथे बी स्क्वेअर, इथपर्यंत आलो आपण. बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 1/5 त्याचा स्क्वेअर आणि लास्ट इथे बघा बी क्यूब आहे फॉर्म्युलामध्ये, ते मी आता इथे लिहितोय कंटिन्यू 1/5. ओके, 1/5 ब्रॅकेट क्यूब, कारण बी चा क्यूब म्हणजे कोणाचा येणार 1/5 चा क्यूब येणार. नाव नेक्स्ट स्टेप 2 चा क्यूब केला आपण म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 2 जा 4 अँड 4 2 जा 8 8 m क्यूब. m क्यूब लिहायला विसरायचं नाही.
परत प्लस 3 इंटू, आता स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर किती येणार, 2 इंटू 2 4 एम स्क्वेअर इंटू 1/5. ओके, नाव नेक्स्ट स्टेप, प्लस 3 इंटू 2m इंटू 1 चा स्क्वेअर येणार 1, आणि हा 5 चा स्क्वेअर किती येणार 25, प्लस 1/5 क्यूब, 1 चा क्यूब येणार 1, आणि 5 चा क्यूब केला आपण, 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5, तर किती येणार 125. ओके, 8 एम क्यूब. आता इथे मल्टिप्लिकेशन करा, 3 4 चा किती येणार 12 एम स्क्वेअर, 12 मल्टिप्लाय 1 ऍज इट इज 12 येणार, आणि अपॉन मध्ये किती राहणार 5. ओके, 3 4 चा 12, 12 1 12, 12 एम स्क्वेअर येणार अपॉन 5, प्लस 3 2 जा 6, 6 1 जा 6. ओके, एम एक आहे वरती न्यूमरेटर मध्ये एम, आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये किती येणार 25, प्लस 1 चा 1, आणि इथे 1/25 लास्ट, 1/25. सो हे तुमचं काय असणार आहे एक्सपान्शन, हे त्याचा आन्सर असणार आहे, फायनल आन्सर 8m क्यूब प्लस 12m स्क्वेअर अपॉन 5, 6m अपॉन. Now, example 8th one, 5x plus y. Okay, 8th example 5x plus y. हे सॉल्व करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करूया, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर इंटू b प्लस 3a b स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला यूज केला आपण हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. एक्झाम्पल काय आहे 5x अपॉन वाय, वाय अपॉन 5x इज इक्वल टू, मध्ये प्लस आहे दोन्हीच्या ब्रॅकेट क्यूब. ए ची व्हॅल्यू 5x अपॉन वाय आणि बी ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण y अपॉन 5x. ओके, या दोन व्हॅल्यू पुट करायच्या. तर त्या इकडं RHS मध्ये आपण काय करूया पुट करूया ए क्यूब दॅट इज 5x अपॉन वाय ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 5x अपॉन वाय स्क्वेअर इंटू बी y अपॉन 5x प्लस 3 इंटू ए 5x अपॉन y, बी ची व्हॅल्यू आहे y अपॉन 5x ब्रॅकेट स्क्वेअर, बी चा स्क्वेअर करणार प्लस बी क्यूब y अपॉन 5x क्यूब. तर आता व्हॅल्यू पुट केल्या आपण, फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू पुट केल्या ए आणि बीच्या. आता आपण सॉल्व करूया. सो 5 क्यूब 125 एक्स क्यूब, एक्सचा पण क्यूब करायचा एक्स क्यूब, 5 इंटू 5 इंटू 5 125. ओके, ते इथे लिहिलंय आपण आन्सर. एक्स क्यूब अपॉन वायचा पण क्यूब लिहिणार वाय क्यूब प्लस 3 इंटू 5चा 5 इंटू 5, 5चा स्क्वेअर कसं लिहिलं आपण 5 इंटू 5 लिहिलं. ओके, एक्स स्क्वेअर कसं लिहिणार एक्स इंटू एक्स, कॅन्सलेशनसाठी लागणार आहे आपल्याला. वाय अपॉन 5x लिहिलं इकडे, आणि इकडे खाली वायचा पण स्क्वेअर आहे, 5xचा स्क्वेअर केला तसं वायचा पण आहे खाली. वायचा स्क्वेअर कसं लिहिणार आपण वाय इंटू स्क्वेअर आहे त्याचा वाय स्क्वेअर, त्यामुळे वाय चा स्क्वेअर या वायचा वाय इंटू वाय प्लस, आता 5x त्याच्या आधी इथे 3 मल्टिप्लाय, हे पण नोट करा 3 मल्टिप्लाय येणार ते, आणि मग पुढच्या सगळ्या टर्मला 5x अपॉन वाय, आणि मग याचा स्क्वेअर केला आपण, इथे जो आहे याचा स्क्वेअर केला आपण. ओके, 5चा 5 इंटू 5 लिहिलं, वायचा वाय इंटू वाय लिहिलं, एक्सचा पण स्क्वेअर केला, ह्या एक्सचं काय लिहिलं एक्स इंटू एक्स, आणि मग लास्ट वन वाय अपॉन वायचा क्यूब वाय क्यूब आणि 125 एक्स क्यूब. ओके, सो फर्स्ट आणि लास्ट मध्ये काय चेंज करायचं नाही. आता इथं कॅन्सलेशन करूया आपण, एक्सला एक्स कॅन्सल होईल, परत वायला सुद्धा वाय कॅन्सल होईल, त्याच्यानंतर 5ला इथला हा 5 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सलेशन झालं, कॅन्सल केला, 125 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस, आता पुढचं कॅल्क्युलेशन करूया आपण, प्लस इथे जर आपण बघितलं 15 3 5 15x अपॉन वाय
राहिलेला टर्म लिहिला 3 × 5 आणि 15. आता इथे वायला वाय कॅन्सल, एक्सला सुद्धा काय होणार, इकडे एक्स कॅन्सल होणार, 5ला 5 कॅन्सल होणार आणि मग काय काय राहिलं, फक्त वाय राहिला वरती, म्हणजे प्लस वाय आपण खाली कोण राहिला 5 आणि एक्स. ओके, आणि इथं फॉर्म्युल्यातला वरती जसं मगाशी सांगितलं इथं 3 येणार. ओके सॉरी 3 येणार इथे. वरती फॉर्म्युल्यातला राहिला आहे तो 3, तो इथं लिहिला. मग तो कसं लिहिणार त्याला, 3 × y 3y आणि परत 5 × x 5x प्लस वाय क्यूबचा ॲज इट इज y³ अपॉन 125 x³. ओके, फक्त 3 तिथे लिहा, जे फॉर्म्युल्यात मगाशी मिसिंग होतं ते तिथे लिहा आणि हे आपलं फायनल आन्सर. ओके, तर हे नोट करा. इथे आपलं प्रॅक्टिस सेट 5.2 काय होतं, कम्प्लीट.